अथवा दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। उद्धव ठाकरेंची उद्या दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर पत्रकार परिषद। मतदार यादीतील घोळाबाबत माध्यमांशी संवाद साधणार। आशिष शेलार उद्या पत्रकार परिषद घेणार। सत्याच्या मोर्चा विरोधात उद्या भूमिका मांडणार। मोठे गौप्यस्फोट करणार असल्याचं शेलारांची माहिती। सत्याचा मोर्चा आयोजन केल्याप्रकरणी बाळा नांदगावकरांसहित इतरांवर गुन्हा दाखल। परवानगीशिवाय मोर्चा काढणारी कायदेशीर जमाव जमवल्याचा ठपका। जे सत्याला घाबरतात ते सत्य दाबण्याचा प्रयत्न करत आहेत। सत्याचा मोर्चा काढल्यानंतर आयोजकांवर गुन्हा दाखल झालेल्या गुन्ह्यावरती आदित्य ठाकरेंची टीका। वोट चोरी करून आलेले हे सत्ता मेव जयते सरकार। आदित्य ठाकरेंचा हल्ला। गुन्हे दाखल करणाऱ्या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? गृह विभाग मंत्रालयातून नाही तर भाजपच्या कार्यालयातून चालतो का? ही शंका रोहित पवारांचं ट्विट। तर भाजपच्या मुकमोर्चाला परवानगी होती का? संदीप देशपांडेंचा सवाल। भाजपचं आंदोलन शांततापूर्ण होतं। सर्वसामान्यांना त्रास झाला नाही। मुंबईकरांना वेठीस धरलेल्यांवर गुन्हे दाखल। नवनाथ बन यांचं रोहित पवारांना उत्तर। विधानसभेला गारगार वाटणारा मतदार याद्यांमधील घोळ। सत्तेतील मित्रपक्षांसाठी अवघड जागेचं दुखणं। ट्विट करत रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। आगामी निवडणुकांमध्ये बोगस मतदार याद्यांमुळे गेम होईल अशी सत्तेतील मित्रपक्षांना चिंता असल्याचाही दावा। सत्याच्या मोर्चावरून भाजपा आणि मनसेमध्ये झुंपली। स्टँडअप कॉमेडियन म्हणत भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी ठाकरे बंधूंना डिवचलं। तर चित्राताई अभिनय पुन्हा सुरू करा म्हणत मनसेकडूनही प्रत्युत्तर। बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर भिडले। बच्चू कडूंनी शेतकऱ्यांच्या नावावर किती कोटी घेतले? रविराज साबळेंची टीका। तर किराळे मास्तरांकडून बच्चू कडू यांची बाजू घेत रविराज साबळेंवर टीका।